खूप दिवसापासून प्रयत्न करतायत, मात्र आपल्याला यश मिळत नाही. कारण याचं काही कारण आहे का? मित्रांनो, असं काही करता येईल का, जेणेकरून आपल्याला एकदम फास्टर आणि आपल्याला जे ठरवलेलं आहे ते ध्येय पूर्ण होईल किंवा हवा तेवढा पैसा प्राप्त होईल? तर मित्रांनो, हे अगदी सोपं आहे आणि यासाठी तुम्हाला अगदी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला सहज ते साध्य करता येईल, यासाठी काही छोट्याशा गोष्टी आपण समजून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाच्या आहे, या 3 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. वर आयडेंटिटी शिफ्ट. होय मित्रांनो, तुम्ही आता जे काही आहात आणि जे तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत, या दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणजेच उदाहरणार्थ त्यांची मेंटॅलिटी आणि जे आपल्याला बनायचे ते त्याची मेंटॅलिटी. उदाहरणार्थ जर तुम्हाला करोडपती बनायचं आहे, तर करोडपती व्यक्तीचे जे काही विचार आहेत, जे काही वागणं आहे ते वेगळं आहे. त्याचे नियम वेगळे आहेत, त्याची डिसिप्लिन वेगळी आहे आणि आपण आता सध्या नॉर्मल लाईफमध्ये जगत असताना आपले काही रूल्स वेगळे आहेत, आपली थिंकिंग वेगळी आहेत, आपले बिलीफ्स लिमिटेड आहेत. होय. आणि म्हणजेच काय, मर्यादित सगळ्या सीमा आपल्या बांधलेल्या आहेत. आधी ह्या आपल्याला काय करावं लागतील, ट्रान्सफर करावं लागतील आणि तर मित्रांनो, तुम्हाला त्या आधी शिफ्ट कराव्या लागतात आणि यासाठी तुम्हाला गरज आहे ट्रान्सफॉर्मेशन जर्नीची. मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? तुमची पहिली जी आयडेंटिटी आहे, ही आयडेंटिटी बदलणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ती आयडेंटिटी बदलत नाहीत, तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल करण्याची क्षमता, इच्छा, आकांक्षा निर्माण होणार नाहीत. म्हणून तुम्ही आधी स्वतः तुमची आयडेंटिटी काय करायची आहे, शिफ्ट करा आणि ही आयडेंटिटी जर तुम्ही शिफ्ट केली, तर तुमच्यामध्ये नक्कीच बदल होईल. मित्रांनो, आयडेंटिटी शिफ्ट करणं म्हणजे काय? तर उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जो रिच आहे किंवा एखादा उद्योजक आहे, त्याच्यानुसार त्याने जे यश प्राप्त केलेले आहे, त्याने आधी खूप सारे फेल्युअर्स बघितलेले आहेत त्याच्या लाईफमध्ये आणि मग हे फेल्युअर्स किंवा सक्सेस कोणकोणत्या गोष्टी त्याच्यासाठी काम करत आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी त्याच्यासाठी काम करत नाहीत, ह्या त्याला एकदम परफेक्टली माहीत झालेल्या असतात. आणि ह्या माहिती झालेल्या गोष्टी आहेत, ह्या काय केलेल्या समजून घेतल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर त्यांनी त्या डेली वापरायला सुरुवात केलेली आहेत. आणि मग काय जातंय, त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे. आता हे बदललेलं अजिबात साध्या आणि सोप्या पद्धतीने नाही. तर यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप वर्ष दिले आणि ह्या वर्षामध्ये त्यांनी खूप साऱ्या वेळेस फेल्युअर्ससुद्धा बघितले आणि हे फेल्युअर्स त्यांनी अचीव्ह करून म्हणजे त्याच्यावरती मात केली आणि ह्या मात केल्यानंतर त्यांनी हळू आपल्यामध्ये बदल केला. आपल्या विचारांमध्ये बदल करायला सुरुवात केली आणि खूप गरजेचं आहे. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी पॉवर आहे, की ते आपलं आयुष्य आपण बदलू शकतो. होय मित्रांनो, आणि हे जर आपल्याला बदलायची गरज आहे, तर यासाठी तुम्हाला आयडेंटिटी शिफ्ट आणि ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड लेव्हलला बदललेली पाहिजे. आणि हे जर बदल तुम्हाला अपेक्षित आहे, तर मित्रांनो, खरंच तुम्ही आधी ट्रान्सफॉर्मेशन शिका आणि ह्या ट्रान्सफॉर्मेशनमधून तुम्ही शिकल्यानंतर तुमच्यामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात होईल. म्हणजेच काय, तुमची विचार करण्याची पद्धत, तुम्ही वागण्याच्या पद्धती, तुमच्या सवयी हळूहळू बदलायला सुरुवात होतील. आणि हो, नक्कीच तुम्ही एखादी डिसिप्लिन जर आपल्या स्वतःला लावून घेतली, तर ती डिसिप्लिन कायम लाईफटाईम कशी राहील किंवा तिच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने सुधारणा कशी होईल, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आत्ता जर बदल करायला सुरुवात घेतला आणि उद्या लगेच बदल होईल असं शक्य नाही. तर यासाठी तुम्हाला एक राईट सराउंडिंगची गरज आहे. म्हणजेच काय, तुमच्या आजूबाजूला असणारं एन्व्हायर्नमेंट यासाठी खूप महत्त्वकारक आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जे काही आहात ते तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या, ॲव्हरेज पीपलच्या डिपेंडंट आहे. तर हे समजून घ्या का तुम्हाला जर आयडेंटिटी शिफ्ट करायची असेल, तर तुम्हाला त्या लोकांमध्ये जाणं, त्यांचं वागणं किंवा त्यांचे पुस्तकं वाचणे, त्यांचे व्हिडिओज बघणे, हे तुमच्यासाठी खूप पर्यायित आहे. म्हणजेच उदाहरणार्थ काय, तर आता तुमची आयडेंटिटी तुम्हाला शिफ्ट करायची आहे आणि कशी तुम्हाला शिफ्ट करायला पाहिजे, तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे तुमचा एखादा आयडेंटिटी असणारा आयडल तयार करायचा आहे. आता आयडेंटिटी आयडल उदाहरणार्थ जर तुम्हाला सत्याची बाजू जर मांडायची असेल, तर तुम्हाला अहिंसेची बाजू मांडायची असेल, तर तुमच्यासाठी एक उदाहरणार्थ महात्मा गांधीजी खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला एक आयडेंटिटी म्हणून आपण एक
आयडल म्हणून मानू शकतो आणि त्यांच्या पाथवरती आपण फॉलो करून आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेऊ शकतो. मित्रांनो, त्याचबरोबर उदाहरणार्थ जर तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल, तर तुम्हाला जर शास्त्रज्ञ व्हायचं असेल, तर तुमच्यासाठी एक आदर्श व्यक्ती म्हणजेच आइन्स्टाईन झाले, भारतीय आपले जे ए-पी-जे अब्दुल कलाम आहेत, यासारखी जे शास्त्रज्ञ आहेत, सी-व्ही रमन झाले, यांनी ज्या गोष्टी केल्यात प्रयोगासाठी, विज्ञानामध्ये आवड कशी निर्माण झाली, ह्या गोष्टी तुम्ही शिका आणि आवड निर्माण होईल तुमच्यामध्ये. त्यांची पुस्तकं वाचा, त्यांची बायोग्राफी वाचा, त्यांनी काय-काय संशोधन केलं, कशा पद्धतीने स्ट्रगल केलं, हे वाचा. होय मित्रांनो, तेव्हा तुमच्यामध्ये एक तो आयडल कायम तुमच्या लक्षात राहिल्यानंतर तुम्हाला त्यांचा पाथ फॉलो करायचा आहे, ही तुमच्या लक्षात राहील आणि मग तुमच्यामध्ये हळू बदल व्हायला सुरुवात होईल. आणि हो, हा बदल एक दिवसात घडणार नाही, मात्र एक दिवस नक्की घडेल. यासाठी फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ती हिंमत फक्त तुमच्यामध्ये आहे. या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच छान गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला छान वाटल्या असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्यामध्ये जे बदल घडतील ते तुमच्या मित्रांमध्येही बदल घडेल. म्हणजे तुमचा पूर्ण एन्व्हायर्नमेंट बदलेल आणि तुमचा एन्व्हायर्नमेंट बदलल्यानंतर तुमचं आयुष्य बदलेल. थँक यू. लाईक इट and share, subscribe my channel and also comment in the below what do you learn from this video. तुम्ही ह्या व्हिडिओमधून काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, काय होईल याच्याने तुमची रिव्हिजन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुष्य बदलण्यासाठी स्वतः गरज आहे. नॉलेज इज झिरो वेन यू नॉट इन यूज. जर तुम्ही त्याचा वापर केला नाही तर ते तुमच्यासाठी शून्य आहे. म्हणून तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहा काय शिकलात, जेणेकरून तुम्ही एक ॲक्शन तरी घेतली. कमीत कमी तुमच्या सबकॉन्शियसला माइंडमध्ये एक नवीन काहीतरी लर्निंग झाल्याचं जाणवेल आणि तुम्ही तुमच्यामध्ये बदल करण्यासाठी नक्की उत्सुक असाल. कमेंट बॉक्स, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. आय want to change my identity. Thank you. Bye bye. Thank you.